नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. चला, माझे तर काम आवरायचे आहेत. मी पण धरलेला आहे उपवास आज. तर आज काय फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी आणि चिप्स तळलेले आहेत बघा खायला. बघा आमची सिद्धी झोपली आहे. आणि सिद्धीनं पण आज उपवास धरलेला आहे. तिनं पण सकाळी ती पप्पाला कामाला जायचं असते म्हणून तिनं पण पप्पासोबत खिचडी खाल्ली थोडी. पप्पाला कामाला जायचं म्हणून सकाळी लवकरच खिचडी केली होती, डबा दिला त्यांचा. आणि मग मी रात्री शाबू भिजू घातला होता, कारण मग सकाळी लवकर डबा द्यायचा असतं, मग शाबू भिजायला पाहिजे ना, त्यामुळं मग रात्री शाबू भिजू घातला होता. सकाळी दिला सिद्धीच्या पप्पाला डबा. सिद्धीनं पण पप्पाबरोबर फराळ केलेली आहे. तर आता मी थोडं वेळ झालं माझ्यासाठी मग मी त्यातला शाबू थोडासा ठेवला होता तसंच करायचा, कारण मग सकाळपासून शाबू करून ठेवून कुठं ठेवणार ना, मग म्हणजे शिळा होतो शाबू. शिळा झाला की मग ते खाऊ वाटत नाही. थंड झाल्यानंतर मी बरं लागतो ना शाबू खायला, त्यामुळे मग मी त्यातला थोडासा काढून ठेवला होता माझ्यासाठी. मग आता मी बनवला माझ्यापुरता आणि मी आता फराळ केली. तर तुमच्या सगळ्यांची फराळ झाली का नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट करून कोणाकोणाचा उपवास आहे आज तर सगळ्यांनी नक्की सांगा कमेंट करून. आणि बघा, मी पुण्यात राहते आणि इथं आळंदी जवळ आहे. मी राहते तिथून, तरी इथं पुण्यात राहूनसुद्धा आम्हाला देवदर्शनाला आळंदीला जाणं झालेलं नाही आषाढी एकादश असून. काय करणार, पावसाचं वातावरण आहे, पाऊस येतोय पुण्याला खूप. आणि मग सिद्धी लहान असल्यामुळं कुठं जाणार मग अशा वातावरणात घेऊन तिला. आणि तिला थंड हवेत बाहेर गेलं की मग झालं लगेच सर्दी इतकी होते की तिला एकदा सर्दी झाली की मग महिना सर्दी काय तिची हटत नाही. मग तिच्या सर्दीचं खूप अवघड आहे, त्यामुळे आम्ही तिला कुठं थंड वातावरणात बाहेर घेऊन जात नाही. जाऊ द्या मला एवढा वर्षे पांडुरंगाला लांबून दर्शन घ्यायचं, घरातच आपलं मग देवधर्म काय ते करायचं. पुढच्या वर्षी मग जायचं मग आषाढी एकादशीला, किंवा आधीमध्ये पण जाऊ शकतो आम्ही आळंदीला देवदर्शनाला, असं काही नाही. तर मग कसे आहे तुम्ही सर्वजण, आणि माझे व्हिडिओ नक्की पाहत जावा. कॉमेडी व्हिडिओ असतात माझे. व्हिडिओला पण कमेंट करा, लाईक करा. कसे व्हिडिओ वाढतात काय नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी. आणि मी लाईव्हला रोज येते, तर सगळ्यांनी लाईव्हला नक्की जोडत जावा. अजून काय मग कसे काय आहे सर्वजण, कोणाकोणाच्या गावाला पाऊस आहे काय नाही सांगा नक्की कमेंट करून. चला तर मग बाय, टाटा बाय बाय. पुढच्या व्लॉग्समध्ये भेटू आपण.